नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो या मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। महायुतीच्या जागा वाटपावरती मुंबईमध्ये अंतिम बैठक सुरू आहे। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीला सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित आहेत। 1.5 तासांपासून महायुतीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरती चर्चा सुरू आहे आणि या बैठकीसाठी जे आहेत ते महत्त्वाचे नेते सध्या वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आपले प्रतिनिधी नंदू गावडे जे आहेत ते तिथून जोडले गेलेले आपल्या सोबत। नंदू, गेल्या 1.5 तासांपासून ही बैठक सुरू आहे आणि जो तिढा जो जागांचा आहे महायुतीतला तो आज कदाचित त्याला तो तिढा सुटू शकतो असं देखील बोललं जातंय। नंदू, नक्कीच सचिनजी, आपण पाहायला गेलं तर 1.5 तास उलटून गेलेले आहे। जवळपास 9:15च्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांच्यासह अजित पवारांसोबत सुनील तटकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे। हे दोन्ही म्हणजे चारही महत्त्वाचे नेते आहेत। हे वर्षावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान आहे वर्षा, या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। 1.5 तास उलटून गेलेले आहेत आणि गेल्या 1.5 तासापासून ही वर्षा निवासस्थानी बैठक सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर प्रामुख्याने लोकसभेच्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या लोकसभेमध्ये जागेचे तिढा निर्माण झालेला आहे तो तिढा सोडवण्यासाठी खरं तर हे संपूर्ण नेते एकत्र आल्याचं बोललं जाते। खरं तर सूत्रांच्या माहितीनुसार सातारा असू दे किंवा कोकणातली जी जागा असू दे त्यावरती जे बोलणे आहे ती सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर साताऱ्यातली सुद्धा महत्त्वाची जागा आहे त्यावरती गेल्या 1 तासापासून चर्चा सुरू असल्याची सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र जर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर सचिनजी, मनसे सुद्धा महायुतीत येणार असल्याच्या सुद्धा चर्चा रंगत होते। आज सकाळी जर पाहायला गेलं तर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा ताजलँडमध्ये चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्या एकंदरीत या संदर्भात सुद्धा या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे। मात्र गेल्या 1.5 तासापासून ही संपूर्ण चर्चा सुरू आहे। महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी तिढा निर्माण झालेला आहे त्या ठिकाणी योग्य तो तोडगा काढण्याचा जो प्रयत्न आहे तो या महत्त्वाच्या नेत्यांकडून केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सचिन, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी नंदू।